आता पुढे एक भूत आहे आणि मागे एक भूत आहे. करू तर काय करू? आपला कोणीतरी पाठलाग करतंय, पाठीमागं बघावं तर भीती वाटायला लागली. आता ही मटणाची भाजी जर फेकून द्यावं पण पाठीमागं पाहायची भीती, डेअरिंग होईना ना, की आवाज तर यायला लागलाय. तर नमस्कार मित्रांनो, खूप टाइम नंतर आपण वापस पॉडकास्ट चालू करत आहेत. आपण आजकाल ह्या सर्व गोष्टींवर पॉडकास्ट करत आहोत, लाईक घोस्ट, ट्रेजर हंट वगैरेवर. तर आज आपल्यासोबत आहेत निवृत्ती बोकन म्हणजेच माझे पप्पा. तर जाऊया आपण पॉडकास्टमध्ये. तर आज आपण स्वागत करूया आपले आजचे गेस्ट म्हणजे माझे पप्पाचा. तर पप्पा, तुम्ही आज आपल्याला कोणती गोष्ट सांगून घाबरवणार आहात? नमस्कार. तर आजच्या विज्ञान युगामध्ये भूत नावाची संकल्पना म्हणजे विज्ञानामध्ये ती फोल आहे. आणि जागतिक लेवलला ज्या ठिकाणी मानवसृष्टी आहे, त्या ठिकाणी प्रत्येक मानव भूत या संकल्पनेला मानतो. तर वैज्ञानिकाचे म्हणणे आहे की ही संकल्पना मुळात खोटी आहे. देवही खोटा आहे आणि भूतही खोटे आहे. तर मग हे कितपत सत्य आहे, हे आपण आज बघणार आहोत. आणि मी लहान असताना माझा एक मित्र बंडू नावाचा, तो जवळपास 7वी-8वी ला होता आणि निडर अशा स्वभावाचा होता. कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. कुठलीही गोष्ट अशा मोठ्या हिमतीनं करायची. मग ते शेतातील काम असो किंवा जे काही काम असेल, ते मोठ्या हिमतीनं करायचं. एक वेळेस असं होतं, की त्याचे मामा म्हणजे तो आत्याकडे राहायला असायचा शिक्षणासाठी आणि आत्याला मूल-बाळ नसल्यामुळे त्यांनी बंडूलाच आपला मुलगा मानलेलं होतं, की बुवा हा आपला स्वतःचाच मुलगा आहे म्हणून असं त्याचं संगोपन केलेलं होतं. आणि मामाही म्हणजे निडर स्वभावाचे होते, की कुठेही जायचं रात्री बेरात्री शेतामध्ये. मामाकडे जवळपास 10 एकर शेती होती आणि 4-5 गडी शेतावर कामाला होते. पूर्वीच्या काळामध्ये लोकं शेतात राहायला फॅमिलीसह घाबरायचे. का तर चोरं वगैरे यायचे, मारहाण करायचे, स्त्रियांवर अत्याचार करायचे. त्यामुळे शेतामध्ये कोणी राहत नसायचं. तर मग अशा वेळेस गडी माणसंच शेतामध्ये राहायचे. मग या गड्यांचे डब्बे वगैरे घेऊन किंवा जेवणाचा डब्बा, भाकरी जे काही असेल ते घेऊन संध्याकाळी 7:30-8च्या वेळेला त्यांचे डब्बे तयार झाले, की ते डब्बे पूर्ण सगळे एकत्र करायचे, बांधायचे, एका पिशवीमध्ये टाकायचे आणि पायीच शेतामध्ये जायचं, त्या गड्यांचे डब्बे घेऊन. मग असा हा नित्यक्रम त्या बंडू मामाच्या मामाचा. पण एक दिवस काहीतरी कामानिमित्त बंडू मामाच्या मामाला म्हणजे त्यांचे मामा काही कामानिमित्त बाहेरगावी गेले. बाहेरगावी गेल्यामुळे त्यांना 2 दिवस तिकडंच मुक्काम करावा लागला. कारण पूर्वीच्या काळी वाहनं वगैरे उपलब्ध नव्हते. मग ते मुक्कामीच राहिले तिकडं. आता त्या गड्यांच्या डब्याची जबाबदारी बंडूवर आली आणि बंडू मग प्रत्येक घरी जाऊन त्यांनी आपले ते जेवढे गडी होते शेतामध्ये काम करणारे, त्यांचे डब्बे त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन घेतले आणि एका बॅगमध्ये घेऊन थंडीचे दिवस होते त्या काळात आणि थंडी वाजू लागली म्हणून यांनी काय केलं, की पूर्वीच्या काळी घोंगडी राहायची. एक काळ्या केसाची घोंगडी आणि एक पांढऱ्या केसाची घोंगडी. अशा 2 प्रकारच्या घोंगड्या राहायच्या. यांनी काय केलं, एक पांढरी घोंगडी आपल्या पूर्ण शरीराला गुंडाळून घेतली आणि ते डब्बे घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी गेले. आता खेड्यामध्ये ती वस्ती असती 1000-500 लोकं, छोट्याल्या गल्ल्या, प्रत्येक गल्लीमध्ये जायचं, प्रत्येकाच्या घरून डब्बा घ्यायचा आणि ते डब्बे घेऊन शेताच्या दिशेने निघायचं. शेत जवळपास 2-2.5 किलोमीटर होतं. पण बंडू मामाला ती भीती काही वाटत नव्हती. केव्हाही शेतामध्ये जायचं, काही बेटाईम आणि शनिवार वगैरे असं काहीतरी सुट्टीचा वार होता. आत्या म्हटले, "बाबा हे सगळ्यांचे डब्बे घेऊन तू काय कर, शेतामध्ये जा." आता त्या गड्याच्या घरच्यांनी काय केलेलं होतं, बाजार असल्यामुळं त्या दिवशी नॉन-व्हेज बनवलेलं होतं आणि मग ते सगळे डब्बे घेऊन हे बंडू मामा निघाले. निघाले गावातून जात असताना आता त्यांनी काय केलं, की स्वतःची चप्पल तुटलेली असल्यामुळं मामाची मोठी स्लीपर घातली आणि स्लीपर घालून चालायला लागले. पण जोपर्यंत गावामध्ये होते, तोपर्यंत त्या चप्पलचा आवाज जाणवला नाही. पण स्वतःच्या पायापेक्षा एक बोट शिल्लक असल्यामुळे त्या चप्पलचा आवाज येऊ लागला
आवाज येऊ लागला त्यांना, ते नंतर नंतर जाणवायला लागलं. पण त्यांना भास होऊ लागला की आपला कोणीतरी पाठलाग करतंय. पाठीमागं बघावं तर भीती वाटायला लागली. गावाच्या बाहेर पडल्यानंतर ते जास्त आवाज जाणवायला लागला आणि त्याच्यामध्ये आणखी एक अचानक अशी घटना घडली, की त्यांना खरखर आवाज येऊ लागला. मग तो खरखर आवाज कशाचा येतोय? आपला कोणीतरी पाठलाग करतोय. ही कल्पना त्यांच्या मनात आली व आपलं कोणीतरी पाठलाग करायला लागलं. मग कुठून नेमकं पाठलाग करायला लागलं आणि अर्धा 1 किलोमीटर गेल्यानंतर त्यांना ते पूर्वीच्या काळामध्ये वडा राहायचा. वड्याला विशिष्ट नाव असायचं. काही वड्याला देवाचा वडा म्हणायचे, काहीला लेंडी वडा म्हणायचे. तसा हा लेंडी वडा होता. त्या लेंडी वड्याला जवळपास म्हणजे वरून गाडी जर बैलगाडी सुटली, तर पलीकडल्या रोडच्या साईडला जाईपर्यंत दुसरी गाडी सुटत नव्हती. एवढा तो खोल वडा होता आणि त्याच्यातून हे बंडू मामा आपले ते सर्वांचे डब्बे घेऊन निघालेले होते. थोडा चंद्रप्रकाश होता, पण पाठीमागं पाहायची भीती, डेअरिंग होईना ना, की आवाज तर यायला लागलाय. पाठीमागं बाबा जर भूत असलं तर त्यांनी जर धरलं तर, आणखी चोर असलं तर त्यांनी आपल्याला मारलं तर, या भीतीनं त्यांनी मागं-पुढं, मागं-पुढं पायाची डेअरिंग होईना, आपल्या हळू-हळू कसं का होईना त्यांनी ती लेंडी पार केली. लेंडी ओढा पार केल्यानंतर स्पीड घेतली त्यांनी चालण्याची. तो ओढा उंच असल्यामुळं थोडं जड गेलं, पण नंतर शेतात गेल्यानंतर त्यांनी स्पीड घेतली चालण्यासाठी. तसं त्या चप्पलचा आणि त्या जे खरखर वाजत होतं त्याचा आवाज येऊ लागला आणि मग त्यांना ती आणखीच भीती वाटायला लागली, की आता नक्कीच आपल्या पाठीमागं भूत लागलंय. भाजीमध्ये तर या भाजीचा वास तर नॉन-व्हेजचा यायला लागला. मटणाची भाजी, करावं तर काय करावं? आणि मटणाची भाजी म्हटलं म्हणजे नक्कीच भूत मागं लागतं आणि आता आपल्याला भूत धरणार. ह्या भीतीनं त्यांनी जोरात चालायला सुरुवात केली. आता तेवढ्यामध्ये काय झालं, की समोर एक जण चालत होता. तो बऱ्याचशा अंतरावर होता. त्याची काळी घोंगडी होती आणि थोडं चंद्रप्रकाश असल्यामुळं काय होऊ लागलं, ते कधी-मधी जवळ आल्याचा भास व्हायचा, कधी पुढे गेल्याचा भास व्हायचा. मग यांना आणखीच भीती वाटायला लागली. आता पुढे एक भूत आहे आणि मागं एक भूत आहे. करू तर काय करू? आता ही मटणाची भाजी जर फेकून द्यावं, तर ते गडी उपाशी राहतील. डब्बे फेकून जर दिले, तर गडी उपाशी जर राहिले, तर मग रात्रभर ते उपाशी राहतील, सकाळी काम करणार नाहीत. भीती. उद्या मामाला जर माहीत झालं, की गडी उपाशी राहिले, मामा फटके देईल. नाईलाजानं मग आता ते फेकून तर देता येईना आणि भीती तर वाटायला लागली. मग हळू-हळू त्यांनी काय केलं, डेअरिंग करत ते समोरच्याच्या मागं चालायला सुरुवात केली. तरी त्यांना ते जितकं म्हणजे कमी स्पीड केली, की ते हळू आवाज यायचा. स्पीड वाढवली, की मोठ्याने पळायला लागल्याचा भास व्हायचा. मग नक्कीच आपल्या मागे नेमकं कोण आहे? या धास्तीने ते त्यांना भीती वाटून म्हणजे घाम वगैरे यायला सुरुवात झाला. थंडीमध्ये एक तर पांघरलेली घोंगडी, हीट त्याच्यात निर्माण झालेली. चालण्यामुळे हीट निर्माण झाली. ती उष्णता, घोंगडीची उष्णता आणि दोन्ही उष्णतेमुळे घाम दरदरून फुटला. घाम दरदरून फुटला पण फेकता येईना घोंगडी. हातामध्ये डब्बे, फेकणार कसं? आणि असं करत ते शेवटी गोठ्यापर्यंत आले. गोठ्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी धाडदिशी ते डब्बे खाली टेकले आणि अंगावरली घोंगडी आणखीच घट्ट केली आणि दोन्ही हातांनी घोंगडी करकचून आवळली. पण जे काही त्या घोंगडीला चिटकलेलं होतं, ते जशाला तसंच होतं. आणि मग ते समोरचे गडी ते एकदम म्हणे, "काय झालं बंडू? काय झालं बंडू?" अरे म्हणे, "काही नाही," म्हणे, "रस्त्यानं कोणतरी माझ्या मागं लागलं," म्हणे, "बहुतेक भूतच होतं," म्हणे. मग त्यांनी त्याला पाणी वगैरे दिलं, सगळं केलं. मग म्हणे, "आता असं कर," म्हणे, "तू आमच्याबरोबर जेवण वगैरे कर." तो म्हणे, "नाही, मी जेवण करू शकत नाही," म्हणे. "ते भूत माझ्या मागं लागलं होतं," म्हणे, "आणि ते मटण खाल्ल्यावर," म्हणे, "ते मला आणखीच धरेल," म्हणे. "मी जेवत नाही," म्हणे. "मी घरीच जेवलो," म्हणे, "चटणी भाकर खाल्ली, पण आता मी जेवणार नाही," म्हणे. "ते भूत साऱ्या रस्त्यानं माझ्यापासून बरोबर होतं," म्हणे. "गावातून जसं निघालो तसं ते भूत माझ्या मागं होतं," म्हणे. "आता मी कसंच जेवत नाही," म्हणे. आणि बंडू मामा तसेच झोपले. सकाळी उठल्यानंतर त्यांना ताप वगैरे आलेली होती, थंडी वाजून येऊ लागली होती आणि मग शेतातल्या गाड्यांनी गाडी बैल जुंपली आणि सकाळी बंडूला घेऊन आले. घेऊन आल्याबरोबर सगळेजण गावात जमा झाले. म्हणे, "काय झालं? काय झालं बंडूला? असं काय झालं?" म्हणे. मग डॉक्टरकडं नेलं. डॉक्टरनं सांगितलं, "ती घोंगडी आत्यानं तशीच उचलून गुंडाळून घरात आणून टाकली होती." आणि मग डॉक्टरकडे नेलं. गावामध्ये
BHMS वगैरे डॉक्टर साधे सिंपल आपले. आणि मग त्या डॉक्टरनी चेक वगैरे केलं, सांगितलं म्हणे बंडूला थंडी ताप आलेली, मच्छर वगैरे चावल्यामुळं बंडूला तापेचं प्रमाण आहे म्हणे, काही अडचण आहे, आपण गोळ्या औषध देऊ म्हणे, इंजेक्शन देऊ. त्यांनी 2 इंजेक्शन बंडूला दिले आणि सांगितलं जेवण करून या. 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या दुपारी द्या म्हणे. जर फरक नाही वाटला तर संध्याकाळी परत घेऊन या म्हणे. आणि मग ती गोष्ट आमच्या सगळ्या मित्रमंडळीला माहीत झाली. आम्ही सर्वजण बंडू मामाकडे गेलो, पाहिलं तर बंडू जरा व्यवस्थित वाटला सकाळपेक्षा. आत्या सांगू लागली म्हणे सकाळी खूपच ताप होती म्हणे, थंडीनं थरथर उडत होता म्हणे. आणि काय म्हणे असे मित्र म्हणे, एक जण त्याच्या जोडीला रात्री आला नाही म्हणे. म्हटलं त्याने आम्हाला सांगितलंच नाही, आम्हाला काय माहीत, शेतात डब्बे घेऊन जायचे, आम्ही तर हौशीन जायला तयार आहे म्हटलं. आमच्याकडं शेत नाही तर आम्ही त्याच्याबरोबर शेतात गेलो असतो, शेतातले फळ वगैरे खाल्ले असते. तो बंडू म्हटलाच नाही म्हटलं. आणि मग त्याला विचारलं, म्हटलं काय झालं? मग बंडूने आम्हाला ती सगळी हकीकत सांगितली. पाहिलं, चप्पल त्याच्या पायापेक्षा 1-1.5 बोट मोठी होती आणि त्या चप्पलचा आवाज आम्ही घालून पाहिल्यानंतर ती आम्हाला तशीच जाणवली, 1-1.5 उंच बोटं मोठी. आणि आम्ही चलून पाहिल्यानंतर असं वाटू लागलं की ह्या चप्पलच्या आवाजाने याला भीती वाटली असेल. परंतु ती घुंगडी चेक केल्यानंतर त्या घुंगडीला चिपट असतं की नाही, कडबा, कडब्याचा असा एवढा तुकडा, 1-1.5 फुटाचा तुकडा त्याला चिटकलेला होता. आणि ते मुळाकडून घुंगडीला चिटकलेला होता. आणि बाकीचं जे खालचं बूड होतं कडब्याच्या साईजचं, ते काय व्हायचं, ते जमिनीला घासायचं. घासल्यामुळं काय व्हायचं, त्याचा आवाज यायचा. मग ते आम्ही असं स्वतः घालून पाहिलं आणि चलून पाहिलं. म्हटलं आत्या हे असा प्रकार आहे. मग सगळे हसायला लागले. म्हणे काय रे म्हणे बंड्या, म्हणे तुला डोक्याचा भाग नाही म्हणे, तू एवढा शाळेत शिकला वगैरे आणि तुला भुताची कल्पना कशी आली? अरे ते म्हणे मी जरी नाही, कोणी जरी माझ्या जागी असतं तरी म्हणे त्यांनी हीच कल्पना केली असती की भूत आपल्या तुम्ही चलून पहा म्हणे रात्री. आणि मग आम्ही काय केलं की दिवसभर ते दिवस टाळवला आणि रात्रीच्या वेळेस 4-5 जण मिळून ती घुंगडी पांघरून तसंच चिपाड असं गल्लीमध्ये फिरलो. खरोखर ते असा भास होऊ लागला की आपला कोणीतरी पाठलाग करतंय. मग ते चोर म्हणा, डाकू म्हणा किंवा एखादी व्यक्ती म्हणा किंवा भूत म्हणा, असा भास व्हायचा की आपला खरोखर कोणीतरी पाठलाग करतंय. त्यांनी जसं म्हणजे बंडू मामाने सांगितलं, "बुवा मी इतक्या स्पीडनं चाललो, परत स्पीड कमी केली, हळूनी चाललो." मग त्या हळू स्पीडमध्ये कशी क्रिया जाणवली, सगळं करून पाहिल्यानंतर असं जाणवलं की ते चिपट आणि त्या चप्पलमुळं बंडू मामाला ती कल्पना डोक्यामध्ये भोवली की आपल्याला भूताने आपला पाठलाग केला म्हणून. म्हणजे एका हिशोबाने वैज्ञानिकदृष्ट्या भूत ही संकल्पना मानवाच्या मेंदूमध्ये आणि हृदयामध्ये काय होतं की डोळे माणसाला सांगतात की बाबा समोर अशी हालचाल व्हायला लागलेली आणि ते हृदयाला सांगतं. हृदय धडधडायला लागतं जोरजोरामध्ये आणि मेंदूला कल्पना देते की त्या ठिकाणी भूत आहे. अशी संकल्पना त्या ठिकाणी होऊ शकते. आता हा आपापली भावना झाली. परंतु मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक उदाहरण सांगतो, की एखादं झाड आहे. त्या झाडाला खूप सुंदर असं फळ आहे. ते पाहिलं कोणी? तर आपल्या डोळ्यांनी. हो. पाणी कोणाला सुटलं? तोंडाला. तोंडाला पाणी सुटलं. बरोबर आहे. हो. तिथपर्यंत चालत कोण गेलं? पाय. पाय चालत गेले. बरोबर. तोडलं कोणी? हाताने. हाताने तोडलं. म्हणजे प्रत्येक वेळेस मेंदूला कोणी क्रिया केलेली आहे? डोळ्यांनी सांगितलं. तोंडाला पाणी सुटलं. चालण्याचे आदेश कोणी दिले? मेंदूनी पायाला. आणि तोडायचा आदेश कोणी दिला? मेंदूनी हाताला. हाताने तोडलं. आणि त्या ठिकाणी तो जो शेतकरी, ते फळं राखणारा, जो रक्षक आहे, त्याने येऊन बदा पाठीवर मारलं. मार कोणी खाल्ला? अंगाने. पाठीने, अंगाने मार खाल्ला, पायाने मार खाल्ला. रडलं कोण? डोळे. डोळ्यातून पाणी. म्हणजे संकल्पना मेंदूपर्यंत जाते आणि त्रास डोळ्याला आणि पूर्ण शरीराला होतो. म्हणजे आपण जी संकल्पना करू ती मेंदूमार्फतच होते. मग भूत आहे किंवा नाही आहे ही सुद्धा संकल्पना मेंदूमुळेच होते. आणि एकटी व्यक्ती असल्यानंतर त्याच्या मेंदूवर तो दाब येतो की या ठिकाणी 100% भूत आहे किंवा आपला पाठलाग भूत करतंय, चोर करतोय,
अशी संकल्पना मेंदू देतो शरीराला आणि त्या ठिकाणाहून ती संकल्पना जाणवते की या ठिकाणी भूत आहे. आता भूत आहे की नाही हे वास्तविक जी सत्य परिस्थिती आहे ती देवाला माहीत. तर अशा ह्या कल्पना होऊ शकतात आणि बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी अशा घटना घडतात की ह्या चौकात जाऊ नका, तिथं अशी म्हणजे ती एक ठराविक जागा असते. त्या ठिकाणी घटना होऊ शकतात. मग ती पॉइंटच असतो तो, की फलाण्या चौकात जर गेलं तर त्या ठिकाणी भूत असतं. तर ह्या दिवशी शनिवारी धरतं, सोमवती अमावास्येला धरतं, अ, पौर्णिमेला धरतं वगैरे जे काय असेल ते. मग त्या कायमस्वरूपी माणसाच्या डोक्यात राहतात आणि सहज जरी माणूस त्या चौकातून गेला, तरी ती संकल्पना माणसाला काय होते, की जाणवते, की बाबा ह्या ठिकाणी भूत आहे, असं कोणीतरी सांगितलं होतं. हं. किंवा एखाद्या झाडाखालून चाललो किंवा ह्या फलाण्या झाडाखाली चिंचाचं झाड आहे, त्याच्या खालून जायचं नाही सांगितलं. मग तिथून खालून जर गेलं, तर ते भूत धरतं. ही संकल्पना अनेक ठिकाणी आणि तशामध्ये खरोखर मग ती व्यक्ती आजारी पडते. कारण ती कल्पना त्याला शरीर साथ नाही देत. ते बरोबर त्या ठिकाणी कॅच केलं जातं आणि तशा वेळेस भूतबाधा निश्चित होते असं म्हणायला हरकत नाही. भूत काहींसाठी कल्पना, तर काहींसाठी एक भयानक सत्य. जर तुमच्यासोबत पण अशा अंगाला काटा आणणारी एखादी गोष्ट झाली असेल, तर तुम्ही आमच्याशी संवाद करू शकता आणि बनू शकता आपल्या पॉडकास्टचे एक गेस्ट. तर भेटूया तुम्हाला नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगू शकता आणि अशाच भयानक अंगाला काटा आणणाऱ्या गोष्टींसाठी सबस्क्राईब करून टाका थर्ड आय बाय महेश चॅनलला. तर भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये.